तर नमस्कार मित्रांनो, मी नीरज. एक नवीन सकाळ आणि एक नवीन राईड. शनिवारचा दिवस आणि आज आहे व्हॅलेंटाईन डे आणि आम्ही व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी निघालो आहे फिरायला आणि नवीन एक जागा शोधून काढलेली आहे. त्या जागेचं नाव आहे एकोले व्हॅली. खूप कमी लोकांना माहिती आहे की एकोले व्हॅली कुठे आहे, पण आपण आज एक्सप्लोअर करण्याची इच्छा आहे आपली. तर आपण जाऊया आता एकोले व्हॅलीकडे. एकोले व्हॅलीचा रूट मी तुम्हाला दाखवणार. इथनं आपण आता PCMCवरनं आपल्याला जायचं आहे लोणावळ्याकडनं निघायचं आहे आपल्याला लेफ्ट घेऊन आंबे व्हॅलीकडे आणि तिथनं मग पुढे बघू, कारण मला पण बरोबर माहिती नाही रूट. मी मॅप लावून आपण निघलो. गुगल आंटी धन्यवाद. तर चला आता आपल्याला निघायचं आहे. बघू आता कसं काय. हेल्मेट रेडी आहे, बाईक रेडी आहे आणि व्ह्यू चेंज केलेला आपण. नवीन स्टँड घेतलेला आहे जे हँडल बारला माउंट केलेलं आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये असंच बोलूया मोस्टली आणि पुढचं पण दाखवतो तुम्हाला. तर निघायचं आता. बाल तो ठीक है बाबा, चलो निकलते हैं. DJ माइक के साथ क्वालिटी मस्त है. ठीक आहे, चलो मिलते हैं अभी. आणि महत्त्वाचं म्हणजे राज येतो आहे, विशाल भाऊ, राज, कौस्तुभ, सुमन आणि मी असे 5 लोक आहोत. बाकी कोणी नाही. हम और हमारी 5 लोगों की तनाई. ठीक है, तो चलो मिलते हैं रास्तों पे. भेटूया रस्त्यात. बहुत मेहनत करता है ये वाला बंदा. सबस्क्राईब करा, लाईक सबस्क्राईब करा, माझ्या चॅनलला पण सबस्क्राईब करा. त्याला पण राज जंगम ब्लॉग्स अँड नीरज जॉर्विल्स यो आणि विशाल भाऊ, रिअलिस्टिक मॅन. अँड तरी बघा शेकोटी आणि ही म्याऊ, हे म्याऊ आणि हा बोक्या. हा बोक्या ब्लॉगर बोक्या. मस्त गरमीचा आनंद घेत आहेत सर्व. आणि आपण पोहोचलो आहोत आता लोणावळा. तर तुम्ही बघू शकता सूर्योदय झालेला आहे, सूर्योदय. आणि ही आपली टायगर आणि हा सुमन मस्त वडापावचा आनंद घेताना. आणि आमचे विशाल भाऊ पण खूप वडापावचे फॅन आहेत तसे. हे बघा वडा आणि हा पाव. सो आमची 2 मॅगी पण सांगितलेल्या आहेत. मॅगी खाऊन आम्ही निघायचं आम्हाला. आणि हे बोक्यासोबत मांजर बसलेली हे आनंद घेत आहेत. आज व्हॅलेंटाईन डे आहे. दे रोज वगैरे दे. ओके, हां, कॅट फूड द्यायचं आहे त्याला. चला भेटूया आता. डायरेक्ट तिकडे एकोले व्हॅलीला निघूया आता. तर मित्रांनो, आपण लोणावळ्यात आलेलो आणि लोणावळ्यामध्ये आल्यानंतर मी तुम्हाला सांगू इच्छितो की इथनं आपल्याला हे रामाकृष्ण हॉटेलच्या पुढे जो चौक येतो त्या चौकातनं लेफ्ट घ्यायचा आहे. बघा इथं आतमध्ये लोणावळ्यासाठी जो रूट जातो ना, तर या रूटनी आपल्याला आंबे व्हॅली रूटनी निघायचं आहे. सो इकडनं मुंबईकडनं येताना आणि ह्या साईडनी जिकडनं आपण आलो पुण्याकडनं, आणि मुंबईकडनं आल्यानंतर राईट आणि पुण्याकडनं आल्यानंतर लेफ्ट घ्यायचं आणि या रस्त्याने लोणावळा पार करत मस्तपैकी निघून जायचं आंबे व्हॅलीकडे. तर चला आता तुम्ही बघू शकता इथे लिहिलेलं आहे आय लव लोणावळा. आणि हे लोणावळा स्टेशन या साईडला आहे, लेफ्ट साईडला. आणि चिक्की या बाउलमध्ये आहे. कोणाला खायची इच्छा असेल तर येऊन एन्जॉय करू शकता. तर चला आता डायरेक्ट पुढे भेटूया.
वालवी आणि झाडं आणि छान मधून रस्ता एन्जॉय करत निघालो आहे आम्ही. खूप छान वाटतं इकडे. एकदम नागमोडीचा रस्ता. अशा प्रकारे आता अजून 23 किलोमीटर राहिलेला आहे. राज मस्त पळवतोय गाडी. आंबे व्हॅलीचा रूट आहे हा. आणि चला भेटूया पुढे. हा बघा पहाड पुढे. वेगळाच व्ह्यू. या लोकांना किती भारी वाटत असेल. इथे जे लोक राहतात त्यांना असा कंटिन्युअसली असा व्ह्यू कंटिन्युअसली ते बोर होऊन जात असतील. पण जे नवीन नवीन येतात त्यांच्यासाठी खूप छान असा व्ह्यू आहे हा. हे बघू शकता तुम्ही. या गावाचं नाव आहे माझं गाव. म्हणजे उच्चार कसे करत असतील मला त्याचं थोडंसं वाटतं की म्हणजे जर मला म्हणायचं आहे की माझं गाव आहे तर ते माझं गाव असं म्हणायला लागेल त्यांना मे बी. गावाचंच नाव माझं गाव. क्या बात आहे. बढिया आहे. आणि आता 19 मिनिट 9.7 किलोमीटर रिमेनिंग. लुक ॲट द व्ह्यू गाईज. बघा वर मस्त पहाड आणि असे मस्तपैकी रस्ते. एकोले व्हॅली जवळच आलेली आहे आता. बघू तिथे ऑफ रोड पॅच पण भरपूरसा आहे. तिथे गेल्यानंतर कळलंच. चला. हो पण तैलबैलला जायचं नाही ना आपल्याला. ओके तैलबैलवरनं तिकडं. कारण की गुगलमध्ये हे दाखवलं आहे. ओके गुगलमध्ये दाखवतोय की लेफ्ट सरळ जाऊन राईट आहे. बरं ठीक आहे चला चला मग चलो. तर बघू शकता तुम्ही तैलबैल रोडनी आपल्याला पुढे जावं लागणार आहे. इथे थोडंसं कन्फ्युजन होतं कारण की गुगल मॅप गंडवतं म्हणजे तो दुसरा रूट दाखवता. पण आपल्याला तैलबैलकडनं निघायचं आहे. तर चला आता विशाल भाऊला फॉलो करूया आणि एकोले व्हॅलीकडे निघूया. ऑफ रोड पॅच. सो मच ऑफ रोड पॅच. यस बढिया. हा व्ह्यू बघा वर मस्त. आणि आता हा रोड आम्ही एन्जॉय करणार मस्तपैकी. चला पुढे भेटूया. आणि तुम्ही बघू शकता मित्रांनो लेफ्ट साईडला आपल्याला तैलबैल व्ह्यू पॉईंट आहे हा. आणि तिथे बघू शकता तुम्ही वर मंदिर पण आहे. मला पण माहिती नव्हतं. असा वॉलसारखं बनलेलं आहे. आणि हे बघा तुम्ही पुढे गाव पण आहे. आणि हे बघा किती छान व्ह्यू आहे हा. मस्त. असं आल्यानंतरच कळतं की मी आतापर्यंत व्हिडिओमध्येच बघत होतो फक्त. आणि आता प्रत्यक्षात बघताना खूप छान वाटतंय. एक्सप्लोर करना चाहते हैं हम सिर्फ एक्सप्लोर. बरं ओके. यांच्या जमिनीतून चालली आहे म्हणून सारा वसूल आहे का तुझ्याकडे. बघा एक मिनिट दाखवा ना. एक मिनिट. हे बघा हे छत्रपती पठार एकोले खाजगी रोड टॅक्स पावती 30 रुपयाची आहे. तर आता 5 गाड्या आहेत तर आम्हाला 3 15 150 रुपये दिले मिळाले का. ओके ठीक आहे.
तर तुम्ही बघू शकता इथनं ह्या गावातनं लेफ्ट घ्यावं लागतं इकडे, तर यांच्याकडनं पावती घेऊन जावा. मित्रांनो बघू शकता तुम्ही, आपल्याला इथनं जसं गाव सोडलं ना तिथनं थोडं ऑफ रोड करत इकडे बघा वर असं बाहेर तिकडे एकोलेसाठी रस्ता आहे जायला. काय झालं? अशा प्रकारे ऑफ रोड पॅच सुरू झालेला आहे आणि 30 रुपये घेतले या रोडनी जायचे, कारण त्यांच्या रानातनं तो रोड बनवलेला आहे त्यांनी, असं त्यांचं म्हणणं आहे. सो ठीक आहे, काही हरकत नाही. इतना खर्चा कर ही लिया है तो एक 30 रुपये दे ही देंगे, असंच काहीतरी म्हणावं लागेल. आणि लो ग्राउंड क्लिअरन्सवाल्या गाड्या पण येतात, असं काही नाही. तर मनात शंका ठेवू नका की ही गाडी येणार नाही. आमच्यासोबत CBR 250 पण आहे, ती पण येते सोबत. सो नवीन रस्ते एक्सप्लोर करूया. हे बघा धूळ उडवत चाललेले आहेत. रोड मस्त आहे ऑफ रोडिंगसाठी. आता हे किती दूर आहे हे बघावं लागेल आपल्याला. इथे आता मोकळं मैदान आलेलं आहे थोडं अजून. चला बघूया. असं जेव्हा उतार असतो ना खूप आणि रस्ता खराब असतो ना, तर ब्रेक कधीच मारायचा नाही. जर ब्रेक मारला ना तर गाडी स्लिप होण्याची भीती असते. सो नॉर्मली चालू द्यायची हळूहळू. तसं मी रोड मोडलाच चाललो आहे. मला ऑफ रोड अजून ऑफ रोड मोडला टाकायची गरज पडली नाही. बघूया कधी गरज पडते, तर तसं गरज पडली तर ऑफ रोड मोडला टाकूया. चला आता पुढे. हे बघू शकता तुम्ही, खूप छोटासा रस्ता आणि या छोट्याशा रस्त्यामधनं आपल्याला गाडी काढत न्यायची आहे. इथे 4 व्हीलर येऊ शकत नाही, इथे 2 व्हीलरनीच यावं लागतं. आणि खूप सिनिक रूट आहे मस्त. आणि असं हे झाल्यानंतर असं ओपन रूट येतो अधेमध्ये आणि मध्येच एक आंधारबनसारखं असं क्लोज रूट येतो. आता बघूया अजून पुढे. ओके, हीच आहे ती उतार जिथे लोक थोडं घाबरतात आणि खरंच घाबरण्यालायक आहे. सर माझी गाडीसुद्धा मी स्लो खाडी घेऊन जाणार. मला आय थिंक सो ऑफ रोड मोडला टाकावी लागणार. ऑफ रोड मोड, एक स्पोर्ट्स ऑफ रोड. ओके डन. चलो, सर्व बंद केलेलं आहे आपण आणि आपण आपली गाडी घेऊन जाणार आता. लोक ज्यांनी व्हिडिओज टाकलेले आहेत की गाडी घसरते वगैरे आणि भरपूरशा लोकांच्या गाड्या पडल्या पण आहेत इथे. ते खरं आहे, कारण स्टीफ आहे खूप. एकदम रिटर्न येताना आता तुम्ही बघू शकता. लुक ॲट द व्ह्यू. वाव, हा ते बघा व्हॅली. आणि आपण असं फिरून जायचं आता. चला मस्त आहे. बघूया आता. हे
बघू शकता मस्त सिनिक रूट अख्खा शूट करणार मी. हा एडिटिंगमध्ये बिलकुल थोडंसं पण कट करायचा नाही मला, कारण खरंच अप्रतिम असं दृश्य आहे. पुढं रिटर्न जाताना माहीत नाही काय होणार. चढ आहे भरपूर, बाकी सर्व गाड्या आलेल्या आहेत. आपली गाडी बिग म्हणजे कसं बिग बाईक्स आहे ना त्यांना थोडा त्रास होतो, कारण गाडीचं वजन खूप असतं ना, सो त्यामुळं थोडं चढवण्यास वगैरे थोडी म्हणजे प्रॉब्लेम येऊ शकतो. पण बघू, आम्ही तर छान आता व्ह्यू पॉईंट एन्जॉय करणार. इथे थांबतो मित्रांसाठी आणि सोबत जाऊया. मग तिथनं आलो आहे आम्ही आणि आपल्याला या साईडला जायचं आहे, तर चला भेटू. तर हा ड्रोन बघू शकता तुम्ही कसा मला फॉलो करतोय मस्त. आणि आपण एकोले व्हॅलीला आलो आहोत आता मस्तपैकी. तुम्ही बघू शकता इकडं व्हॅली आणि ड्रोन आपल्याला कंटिन्यू फॉलो करतोय. आणि ते बघू शकता गाड्यांची गर्दी, खूप साऱ्या गाड्या आहेत इथे. आणि इथे आपण इथे पार्क करू आता गाडी. सो चिल, मस्त वाटत आहे, एक नंबर वातावरण. आणि हा ड्रोन आणि हा व्ह्यू इथं बघू शकता तुम्ही मागे. ड्रोन उडाला. हा दुसरा एक ड्रोन. आणि तुम्ही बघू शकता इथे गाड्या लावलेल्या आहे. विशाल भाऊ, सुमन, राज आणि कौस्तुभ आणि मी. तर खूप छान असं वातावरण, ऊन आलेली आहे. आणि इथे मागे बघू शकता तुम्ही इथे तैलबैल फोर्ट आणि इथे मस्त हा व्ह्यू पॉईंट, लाईक कुंडलिका व्हॅली सारखंच आहे काहीतरी. आणि मस्त असं इथे फ्लॅग लावलेला आहे कोणतरी छान. आणि हे बघा तिथे तर त्यांनी तर चहा बनवलेला आहे तिथे मस्त. इथे गाडी लावायला जागा. आणि चला आता ड्रोन शॉट एन्जॉय करूया अजून.
तर तुम्ही बघू शकता हे तैल बैल जे लिहिलेलं आहे ना इथे, तर इथनं लेफ्ट राईट घ्यायचं आहे जर आपण लोणावळ्याकडनं येतो आहे. आणि जर इकडनं आलो म्हणजे तामिनीकडनं जर आलो तर आपल्याला हे तेल बैलकडनं इथनं लेफ्ट घ्यायचं आहे. तर कन्फ्यूज होऊ नका, राईट घ्या आणि चला. हे महत्त्वाचं इन्स्ट्रक्शन. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत या हॉटेल गणगड पायथा जवळ. इथे आपण काहीतरी खाणार आता कारण भूक लागलेली आहे. आणि इकडनं आपण आलो आता आणि या साईडला आपण जाणार आता कुंडलिका व्हॅलीकडनं पिरंगुट मार्गे पुणे. सो ऑलरेडी हा रोड आपण बघितलेला आहे पुढे. आणि ही आपली टायगर आणि हा नाश्ता पॉईंट. तर नाश्ता केल्यानंतर आपण आता घराकडे निघणार. आणि हा राज याच्या चॅनलला सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आता नाश्ता झालेला आहे पोट भरून आणि आता मस्त सुस्ती येणार आणि गाडी चालवायची आहे. आता इथनं सरळ आपण कुंडलिका व्हॅली मार्गे आपण जाणार डायरेक्ट पिरंगुट आणि मग पुणे. तर आता आम्हाला इथे ब्लॉग एंड करायचा आहे. तर आजचा ब्लॉग कसा वाटला प्लीज कमेंट करा आणि लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका प्लीज. आणि आता मी इथे ब्लॉग एंड करतोय. जय हिंद, जय भारत.